सर नमस्कार. नमस्कार. काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहायला मिळाला. म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या मिसेसचा तो व्हिडिओ काहीतरी तुमचा अपघात झाल्याची माहिती आणि त्यातून ते मदत करणार होते, त्यांनी काही मदत केली असं काहीतरी तो एक समथिंग व्हिडिओ आहे. नेमका सगळा विषय काय? विषय म्हणजे 7 तारखेला म्हणजे 7/12/2024ला आम्ही यात्रेला गेलो होतो. तर यात्रेवरून परत रिटर्न येताना गुळंजवाडीच्या तिथं स्पीड ब्रेकर आहे. त्या स्पीड ब्रेकरच्या इथं पाठीमागून अचानक अशी धक्का लागला मोटरसायकलला. तर मोटरसायकलवरून मी खाली पडलो. पडल्याच्या नंतर ज्यावेळेस माझी मिसेस ज्यावेळेस मला म्हटली का बघा त्या माणसाने आपल्याला पाडले, म्हणजे त्या लोकांनी ठोकले आपल्याला. तर मी म्हटलं कोण आहे बघा म्हणून माझा पाय बघायला गेलो. तर माझा पाय आहे ना त्या गाडीच्या खाली होता. आणि नंतर मग तिथून तिथल्या लोकांनी, म्हणजे ती दोघं मला वाटतं पिलेलेच असं आहे. नंतर तिथल्या लोकांनी मला इथं माऊली हॉस्पिटलमध्ये आणलं, ॲडमिट केलं. आणि पायाला क्रॅक आहे. त्या क्रॅक माझ्या मते 2 ठिकाणी आहे आणि त्याने थोडासा त्रास होतो आहे मला. आणि ऑपरेशन केलं आहे त्याचं. मग आता तुमच्या पायाला लागलं किंवा ती जी संबंधित व्यक्ती होती ज्याने ठोकलं, जे तुम्ही पाहिलं, त्या व्यक्तीशी काही संपर्क झाला का? ती व्यक्ती थांबली होती का किंवा पोलीस स्टेशनशी काही संपर्क झाला का? नाही, आता मी आता मला लागल्यामुळं मी काय बाहेर काही कॉन्टॅक्ट नाही झालं माझं काहीच. म्हणजे काही जे जोडीदार असतील त्यांनीच ते पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेले, त्याचं नाव काय किंवा काय. कारण मी तर एकदम म्हणजे त्या परिस्थितीत नव्हतोच. मला एवढं समजलं की ते मध्यस्थी घातले होते, त्या मध्यस्थींनी काही मदत नाही केली. ते पण त्यांनी फोन पण नाही उचलले असं ते म्हणत होते. मी काय नव्हतो ना प्रोसेसमध्ये त्या असं. बरं ठीक आहे. तुमच्या आता नेमकी काय मागणी? आमची मागणी म्हणजे एवढीच आहे. आता का आमचा जो खर्च आहे तेवढा त्यांनी द्यावा, बस एवढीच मागणी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आता काय घडलं त्या संदर्भात आता मी सांगितलं. आता नंतरची जी प्रोसेस आहे ते दवाखान्यात त्यांना त्या प्रोसेस संदर्भात काही माहिती नाही. कारण त्या मावशीच्या व्हिडिओमध्ये जे कोण बोलत होत्या ज्या महिला, त्या सांगत होत्या की आमची दवाखान्यात ऍडमिट केल्यावर ते आम्हाला पैसे देणार होते, आमचं बिल भरणार होते, त्यांनी ते बिल भरलं नाही. ते नेमका सगळा काय विषय? मुळातच ते ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस तो व्यक्ती दारू पिलेला होता आणि त्याला संबंधित पोलीस स्टेशनला नेल्यानंतर मध्यस्थी त्यांचे जावई आले 2 आणि त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली की बाबा आम्ही ते बिल भरू. त्यामुळे त्यांच्या मुलाशी त्यांनी संपर्क केला होता, मुलगा आला होता. ते तिघांनी जबाबदारी घेतली की आम्ही पूर्ण डॉक्टरचा खर्च देतो, तुम्ही काही करू नका, तुम्हाला पुढे जाऊन काय होणार आहे. मग ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जबाबदारी घेतली आणि मागून आता कालपासून त्यांनी विषय सोडून दिला आणि बाजूला सरले. तुमचा काही संपर्क त्यांच्याशी झाला? संपर्क आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, परंतु त्यांना त्या संबंधित व्यक्तीच्या ज्याने ॲक्सिडेंट केला त्याच्या मुलाला तर त्यांचं घर दाखवलं. अक्षरशः ते पडवीमध्ये त्यांचा संसार चालला आहे. आणि अशा परिस्थितीत घर दाखवून सगळ्या गोष्टी असूनसुद्धा मागून सगळ्यांनी हातवर करून लांब जाण्याचा प्रयत्न केला आणि बारगळलं. त्याच्यामुळे आता गुन्हा दाखल करायची वेळ आलेली त्यांच्यावर. त्या व्यक्तीचा ज्याने ॲक्सिडेंट केला त्या व्यक्तीच्या मुलाशी तुम्ही संपर्क केला होता ना? आता संपर्क केला, त्यांचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं आलं होतं की आम्ही सगळं बिल भरतो. त्यांनी पोलीस स्टेशनच्या तिथं येऊन सांगितलं पण होतं की आम्ही 3 जण जबाबदारी घेतो आणि बिल भरतो. आता सध्या त्यावेळी तुम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी, बरोबर आहे, गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही बिल पूर्ण भरतो आणि तुम्ही काही करू नका. त्या संदर्भात थांबवलं आणि आता ते पूर्णपणे सगळ्यांनी हातवर केले. हातवर केल्यामुळे आता एक 5 मिनिटापूर्वीच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल करायला. तर त्या मुलाला त्यांनी फोनही केला पोलीस स्टेशनने की तुमच्या FIR आता आम्ही दाखल करतोय आणि ती प्रोसिजर आता चालू आहे. त्यांनी पैसे देण्यासाठी जी तडजोड झाली त्याच्यामध्ये त्यांनी मागून फसवणूक केली. आता तुमची काय मागणी? मागणी एकच आहे, त्यांनी जे पेशंटचं जे खर्च झाला आहे तो खर्च दिला पाहिजे. कारण त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की आम्ही बिल भरतो, मेडिकल देणार नाही पण डॉक्टरचे आम्ही पूर्ण पैसे देतो. तर असं एवढं बोललेलं असताना त्यांनी पूर्णपणे हातवर करणं हे अक्षरशः चुकीची गोष्ट आहे आणि एखाद्यावर अन्याय करणं हा योग्य नाही. डिस्चार्ज वगैरे काय करू?
प्रोसिजर? आता डिस्चार्जची परिस्थिती अशी आहे का मुळातच ज्यांनी ॲक्सिडेंट केला त्याचा मुलगा सुद्धा घरी जाऊन आलाय. त्यांनी परिस्थिती पाहिलेली अक्षरशः ते पडवीत राहतात. हे पाहून सुद्धा त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. म्हणजे याचा अर्थ हे शाब्दिक लोक नाहीत आणि असे लोक काय उपयोग नाही. यांच्या शब्दावर भरोसा ठेवण्याचा अर्थ नाही. बिल किती झाले काय माहिती घेतली? आता कमीत कमी ₹1,00,000 खर्च आहे. 25,000 मेडिकल झाले आणि डॉक्टरांचे 70,000 असं सगळं ₹1,00,000 खर्च आहे. डिस्चार्ज डॉक्टरने सांगितलं आज डिस्चार्ज घ्यायचा आहे. परंतु आता पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं की तुम्ही गुन्हा दाखल करा. आम्हाला पैशाची आता इकडं तिकडं काही ना काही सोय करावं लागणार आहे. कोणाकोणतरी त्याच्यामध्ये संदर्भात काहीतरी थोडीशी मदत घ्यावं लागणार आहे. मग त्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर या पेमेंट संदर्भात आता पुढं काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करावं लागेल. मावशी काय नाव तुमचं? सुवर्णा संदीप कुराडे. आता तुमचा जो पेशंट तिथं दवाखान्यात आहे तर ते तुम्ही काल एक व्हिडिओ तुमचा सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय तुमची नेमकी मागणी? माझी मागणी हीच आहे का ते लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळं बिल भरतो म्हणून. ती लोक काय आता आमचा फोन उचलत नाहीत आणि आले पण नाही. जे मध्यस्थ होती ते पण आले नाही, ते पण लोक फोन उचलत नाही. मध्यस्थांचा तसा काय रोल नाही. ते काय आपलं काय त्याचा काय बॉन्ड नव्हता झाला. पण ज्याच्याकडून तुमची गाडी ठोकली किंवा तुमचा अपघात झाला त्यांना तुम्ही त्यावेळी तुमची काय चर्चा झाली होती? ते बोलले होते आम्ही सगळं बिल भरू म्हणून. मग ते आता काय त्यांना फोन केला होता किंवा त्यांच्या घरी काय फोन केला होता? काय म्हणणं त्यांचं? फोन नाही उचलत ना आता ते. आता तुमची काय अपेक्षा आहे? आता माझी अपेक्षा हीच की मला आता ते बिल भरायचं आहे ना. आता मी आता कुठून बिल भरू एवढा ₹1,00,000 बिल? आळेफाटा पोलीस स्टेशनला आले होतात. इथे नेमकं काय म्हणाले पोलीस? तुम्ही काय गुन्हा दाखल केलाय का? हो गुन्हा दाखल केला. मग पोलीस काय म्हणाले? पोलीस आता काय जे पुढं चाललं ना तसं. मग आता ह्या माध्यमातून तुमचं त्या मंडळीला काय सांगणं आहे? हेच की त्यांनी जर पैसे भरले तर मी गुन्हा मागे घेऊ शकते. त्यांनी तुमचं बिल भरावी. तुमच्या बिल भरावी. डिस्चार्ज कधी मिळणार आहे? आजच मिळणार. पेशंटचं नाव काय? संदीप पांडुरंग कुराडे. तुम्ही त्यांच्या पत्नी.